वर्षात कमी पाऊस झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे। यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे टँकरच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे। तर विभागातील 37 दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये सध्या पाण्याची उपलब्धता हा गंभीर प्रश्न आहे। पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात असल्याने टँकर भरण्यासाठी अडचणी येत आहेत। सध्या 220 स्त्रोत टँकर भरण्यासाठी निश्चित करण्यात आलेत। 15 एप्रिल पर्यंत यातील 30 ते 35 स्त्रोत कोरडे पडण्याची शक्यता आहे। यामुळे हे स्त्रोत बंद पडल्यानंतर टँकर भरण्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली आहे। माथेफिरू एसटी चालक संतोष मानेला दोषी ठरविण्यात आले असून येत्या 8 एप्रिल रोजी या केसचा निकाल लागणार आहे। जानेवारी 2012 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास माथेफिरू एसटी चालक संतोष मानेनं स्वारगेट बस स्थानकातून बस बाहेर काढून काही तासात शहरात दहशत पसरवली। एका तासाभरात संतोष मानेनं 9 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला। 27हून अधिक नागरिकांना जखमी केलं। या घटनेचा निकाल 3 एप्रिल रोजी लागणार आहे असं कळताच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या घटनेच्या निकालाकडे लागून राहिलं होतं। संतोष मानेला दोषी ठरवण्यात आलं आहे। यावर 8 एप्रिल रोजी निकाल लागणार आहे। संतोष मानेला दोषी ठरवण्यात आल्यानं आणि घटनेचा निकाल लवकरात लवकर लागल्यानं मृताच्या आणि जखमींच्या नातेवाईकांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे। ही घटना 45 दिवसांपूर्वी घडली होती। सदर युवक हा युवतीपेक्षा वयाने लहान असून इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे। सदर युवतीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकल्यानंतरही तिचे डोक्याचे केस कापून तिला विद्रूप करण्याचा प्रयत्नही त्याने केला। गजानन रवींद्र तेलंगे असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे। या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात 23 वर्षीय तरुणीने गुरुवारी रात्री फिर्याद दिली। गारुजी येथील अल्हाड कॉलेजमध्ये गजानन तेलंगे हा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे। तेलंगे याचे कृष्णानगर येथील 23 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम आहे। पीडित तरुणी ब्युटी पार्लर मध्ये शिकवणीचे शिक्षण घेत होती। 7 जानेवारी रोजी तिचा साखरपुडा झाला होता। त्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4च्या सुमारास तरुणी ब्युटी पार्लरच्या क्लासला जाताना तेलंगे याने तिला रस्त्यात गाठले। दुचाकीच्या बॅटरीमधून काढलेले ऍसिड चेहऱ्यावर टाकले। त्यानंतर तिच्या डोक्याचे केस कापून तिला घराजवळ नेऊन सोडले। त्यानंतर पीडित तरुणीच्या घरातील मंडळींनी पोलिसात तक्रार दिली। स्वारगेट येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी स्वारगेट डेपो कात्रज येथे नेण्यात येणार असून यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे महापालिकेला याबाबतची माहिती देण्यात आली आहे। MSRDCच्या अधिकाऱ्यांनी स्वारगेटच्या उड्डाणपुलाची माहिती स्थायी समितीमध्ये मंगळवारी सादर केली आहे। या उड्डाणपुलासाठी 157 कोटी 85 लाख रुपये खर्च कसा येणार आहे याबाबतचे सादरीकरण MSRDC कडून करण्यात आले। स्वारगेटचा डेपो कात्रज येथे हलवण्याच्या प्रस्तावाबाबत भाजपचे नगरसेवक हेमंत रासने यांनी MSRDCच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली। त्यावेळी त्यांच्याकडून सद्यस्थिती मांडण्यात आली। स्वारगेटचा डेपो हलवून कात्रजला नेण्यासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यासाठी संबंधित जागा मालकांना नोटिसा देण्यात आल्या असल्याचे MSRDCच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी सांगितले। स्वारगेट उड्डाणपुलाबाबतच्या प्रस्तावावर 8 दिवसांनी चर्चा करण्यात येणार असल्याचे तांबे यांनी नमूद केले। उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरील वाहतुकीची गर्दी कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने महापालिकेकडे कात्रज येथे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरील वाहतुकीची गर्दी कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने महापालिकेकडे कात्रज येथे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याचे एसटीच्या पुणे विभागाचे नियंत्रक अशोक जाधव यांनी सांगितले। उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू झालेले नसून महापालिकेकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले। निगडीच्या भक्ती शक्ती चौकापासून खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात फेडरेशन ऑफ असोसिएशन्स पुणेचे अध्यक्ष पोपटलाल ओसवाल, महाराष्ट्र प्रदेश सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज कॉमर्स आणि अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष अॅडव्होकेट अप्पासाहेब शिंदे यांच्यासह शहरातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मोर्चात नंतर आमदार विलास लांडे हे देखील सहभागी झाले।
हा मोर्चा भक्तिशक्ती चौक, प्राधिकरण, चिंचवड गाव, पिंपरी मार्गे महापालिका भवनावर दाखल झाल्यानंतर या ठिकाणी सभा घेण्यात आली। या सभेत खासदार बाबर यांनी मंगळवारी देखील बंद पाळण्याचे आवाहन केले। पुणे महानगरपालिकेची निवडणूक होऊन 1 वर्ष झाले। या काळात विविध समित्यांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांवर नगरसेवकांची निवड करण्यात आली, पण या पदांचा कार्यकाल संपल्याने आता नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड 1 एप्रिल रोजी करण्यात आली। या निवडीवेळी महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, सभागृह नेते सुभाष जगताप, स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, पालिका आयुक्त महेश पाठक आणि निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे यांनी काम पाहिलं। 1 एप्रिल रोजी विविध समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बाजी मारली आहे। विधी समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुमन पठारे आणि भाजपकडून कविता वैरागे यांनी अर्ज सादर केले होते। अध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादीच्या सुमन पठारे ह्या विजयी झाल्या, तर विधी समितीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर जानजोत, मनसेकडून सुशीला नेटके यांनी अर्ज सादर केले होते। या समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे सुधीर जानजोत विजयी झाले। शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून लता राजगुरू आणि मनसेकडून अजय तायडे यांनी अर्ज सादर केले होते। या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या लता राजगुरू विजयी झाल्या। उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुषमा निमण आणि भाजपकडून योगेश टिकेकर यांनी अर्ज सादर केले होते। या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सुषमा निमण विजयी झाल्या आहेत। महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून वैशाली मराठे तर शिवसेनेकडून संगीता ठोसर यांनी अर्ज सादर केले होते। या पदांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वैशाली मराठे विजयी झाल्या आहेत, तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून शारदा ओरसे आणि भाजपकडून ढमाले प्रतिभा नितीन यांनी अर्ज केले होते। या पदाच्या निवडणुकीत शारदा ओरसे या विजयी झाल्या आहेत। क्रीडा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून अनिल उर्फ बॉबी टिंगरे आणि मनसेकडून अर्चना कांबळे यांनी अर्ज सादर केले होते। या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे अनिल उर्फ बॉबी टिंगरे विजयी झालेत, तर या पदाच्या उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून मुकारी अलगुडे आणि शिवसेनेकडून सोनम झेंडे यांनी अर्ज सादर केले होते। या पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे मुकारी अलगुडे हे विजयी झालेत। या सर्व पदांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व कायम ठेवले आहे। आता या समित्यांच्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे। अतिरिक्त पोलीस आयुक्त अब्दुल रहमान यांनी नेक्स्ट जनरेशन न्यूजला सदिच्छा भेट दिली आणि नेक्स्ट जनरेशन न्यूजच्या कामकाजाची ओळख करून घेतली। नेक्स्ट जनरेशन केबल वाहिनीचा व्याप हा केवळ पुणे शहरातच नव्हे तर शहराबाहेरही आहे। ग्राहकांचं समाधान जपण्यात हे केबल नेटवर्क नेहमीच अग्रेसर असतं। या केबल नेटवर्कचं नाव आणि ख्याती ऐकून अनेक मान्यवरांनी या कार्यालयास भेट दिली आहे। यशोगतींकडे चाललेली वाटचाल पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केलंय। अतिरिक्त पोलीस आयुक्त अब्दुल रहमान यांनी देखील इथल्या कर्मचाऱ्यांची कामाप्रती समर्पण भावना पाहून समाधान व्यक्त केलं आहे। सुसज्ज ऑफिस, प्रगत सुविधांयुक्त यंत्रसामुग्री पाहून रहमान यांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी दुष्काळाच्या झळा महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत, तेव्हा पाण्याच्या वापराबाबत देखील पुणेकरांनी जागृत असावं असा संदेश त्यांनी दिला। या केबल नेटवर्कच्या कामकाजाची चालणारी माहिती संचालक इक्बाल शेख यांनी करून दिली, तर ऑफिसच्या वतीनं शहाजी जाधव यांनी रहमान यांचा सत्कार केला। पुणे महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवून देणारा विभाग म्हणजे मिळकत कर विभाग। मागील वर्षाच्या तुलनेत हे उत्पन्न 170 कोटी रुपयांनी अधिक असल्याची माहिती कर संकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त हेमंत निकम यांनी दिली। यंदाही उत्पन्न मोठ्या प्रमाणावर पालिकेला मिळालं आहे। यंदाच्या 2013-14च्या आर्थिक वर्षातील मिळकत कर बिलांचे वाटप 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे। पालिकेने थकबाकी वसुलीसाठी सुरू केलेल्या बँड वादनाच्या उपक्रमामुळे 2 आठवड्यात जवळजवळ 23 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे। 5-6 वर्षांपासून चाललेल्या या कारभाराचा फटका शिक्षण आणि गुणवत्तेवर होत असल्याचं दिसून येत आहे। या संदर्भात दलित संघर्ष समितीच्या वतीने तक्रार दाखल केली आहे।
विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अँथनी रणनवरे यांनी मुख्याध्यापक विद्या रणनवरे यांचा मनमानी कारभार चालत असल्याचं मत मांडलं. हजेरीवर त्यांच्या स्वाक्षऱ्या कशा असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर मुख्याध्यापिका विद्या रणनवरे यांनी आपली बाजू मांडताना या सगळ्या कारभारास अध्यक्ष जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. शहरातील सफाई कामगारांकडून होत असलेला गैरप्रकार लक्षात घेता आता महानगरपालिका बायोमेट्रिक मशीनचा अवलंब करणार. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन गोष्टींचा वापर करण्यात येत आहे. तर पूर्वी कामावर गेल्यावर रजिस्टर पुस्तिकेवर नोंद ठेवावी लागत, पण आता पुणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून काम टाळण्यासाठी अनेक गैरप्रकार केले जात आहेत. त्यामध्ये कर्मचारी स्वतः काम करण्याऐवजी खासगी व्यक्तींकडून काम करवून घेतायत, पण हजेरी पुस्तकावर स्वतःची सही करतात. अशा प्रकारच्या तक्रारी असल्यामुळे त्यावर उपाय म्हणून 150 बायोमेट्रिक मशीन घेण्यात येणार आहेत. तर ही मशीन घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कोठ्यांवर ठेवण्यात येणार आहे. पगारवाढीच्या कराराचा प्रश्न अनेक दिवसांपासून सरकारी दरबारी प्रलंबित असून त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सांगितले. कामगार संघटनेच्या बैठकीमध्ये चक्काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ताटे यांनी स्पष्ट केले. कर्मचारी संघटनेने कामगारांना 31 मार्च 2012च्या मूळ वेतनावर 22.5% इतकी पगारवाढ देण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र सरकारकडून 10% पगारवाढ देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. वाढत्या महागाईचा विचार करता 10% पगारवाढ तुटपुंजी आहे. कनिष्ठ वेतन श्रेणीच्या 1 एप्रिल 2012च्या सुधारित वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आणि विसंगती आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या धुलाई भत्त्याची रक्कम देखील कमी असल्याचे ताटे यांनी नमूद केले. पुणेकरांना दरमहा 1.25 TMC याप्रमाणे 15 जुलैपर्यंतचे पाणी खडकवासला धरणात राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. धरणातील 5.6 TMC पाणी पिण्यासाठी तर 5.7 TMC पाणी सिंचनासाठी सोडले जाणार आहे. पुणेकरांना 15 जुलैपर्यंत आवश्यक असलेले 4.56 TMC पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले असून दरमहा 1.25 TMC पाणी दिले जाणार आहे. शेतीसाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी धरणातून पहिले आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली असून 3 TMC आणि त्यानंतर काही दिवसांनी 15 ते 20 मे दरम्यान पिण्याच्या पाण्यासाठी 2 TMC चे दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे. इंदापूर, बारामती, दौंड येथील विहिरी, गावतळी या पाण्यातून भरून घेतली जाणार आहेत. तिबेट युथ कॅम्प मॅनगुट यांच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तिबेटमध्ये लोकांना स्वातंत्र्य नसल्यामुळे तेथील लोक स्वतःला पेटवून घेत आहेत. तिबेटियन लोकांवर होणारे अन्याय थांबविण्यासाठी ही शांती रॅली काढण्यात आली असल्याचे एका तिबेटियन तरुणीने नेक्स्ट जनरेशन न्यूजशी बोलताना सांगितले. तिबेटमध्ये होणाऱ्या अन्यायाला थांबविण्यासाठी त्यांना भारतीयांची मदत हवी असेही यावेळी त्या तरुणीने सांगितले. या तरुणांची प्रमुख मागणी भारतीय लोकांचा पाठिंबा मिळवणे आहे. तिबेटमध्ये आतापर्यंत 114 लोकांनी आत्मसमर्पण केल्याचे बापूसाहेब भोसले यांनी सांगितले. दैनिक उत्पन्न आणि प्रवासी संख्येत वाढ व्हावी या उद्देशाने दैनिक पासची किंमत 20 रुपयांनी कमी केली होती, परंतु आता ही किंमत 20 रुपयांनी वाढून परत 70 रुपयांवर पोहोचली आहे. दैनंदिन पाससाठी प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याचे कारण पुढे करत पासची किंमत पुन्हा 20 रुपयाने वाढवून 70 रुपये करण्यात आली आहे. तिकीट दरवाढीबाबत संचालक महामंडळाच्या बैठकीत पास संचालकांनी पासचा दरवाढीला विरोध केला होता. या संदर्भात पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी यांनी सर्व पासचे दर पूर्ववत करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाण्याचे स्रोत कोरडे पडत आहेत. दुष्काळाची ही गंभीर स्थिती लक्षात घेता उजनीच्या पाण्यासह टँकर भरण्यासाठीचा आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आलाय. शहरात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात चढ उतार सुरू आहे. शहराचे तापमान 2 दिवसांपूर्वी 37 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. मात्र बुधवारी त्यात 2 अंश सेल्सिअसने घट झाली आहे. 1-2 दिवसांमध्ये कमाल तापमानात अंशतः वाढ होण्याची शक्यता आहे. शहरात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पुणेकरांच्या अंगाची लाही होत आहे. सिटी दिस वीक मध्ये आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया याच वेळी. ताज्या अपडेटसाठी पाहत रहा नेक्स्ट जनरेशन न्यूज.